नांदेडमध्ये बुलेटच्या मॉडिफाईड सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई। नांदेड शहरात ध्वनी प्रदूषण पसरवणाऱ्या आणि कर्कश आवाज काढणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सर विरुद्ध पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे। पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आज एक विशेष मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या शेकडो बुलेट सायलेन्सरवर रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आले। शहराची शांतता भंग करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे। या कारवाईमुळे मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे। जे विदाउट सायलेन्सर किंवा मॉडिफाईड बाईकची कारवाई मागची झाली होती, आज सायलेन्सर जप्त करू, ते बुलडोजर फिरू, आपण स्क्रॅप मध्ये टिकून आपलं रजिस्टरवर घेणार, विलेटवर घेणार। पण हा एक सिम्बॉलिक मेसेज पण आहे की नांदेडमध्ये जे एक समस्या प्रत्येक सण उत्सवामध्ये किंवा इन जनरल डेली पण की फटफट बाईक, विदाउट सायलेन्सर्स बाईक, मॉडिफाईड बाईक हा प्रमाण वाढलेला आहे। त्यामध्ये आता नांदेड पोलीस स्ट्रॉंग भूमिका मागच्या काही काळात घेत आहे। मागची एक जयंतीमध्ये सुद्धा आम्ही 97 बाईक जप्त करून त्यांच्यावर कोर्टवर करून बाईक सुटला अशी कारवाई केली होती। त्यावर गुन्हे दाखल केला होता। फक्त फाईन देऊन आम्ही बाईक सोडणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला कोर्ट करून बाईक सोडवावे लागेल। तो एकंदरीत असा की नांदेड पोलीस आणि सीटीबी वजीराबाद आणि सीटीबी उमरा हा विदाउट सायलेन्सर मॉडिफाईड बाईक्स किंवा विदाउट नंबर प्लेट बाईक्स यांच्यावर थोडा आम्ही जास्त कठोर भूमिका घेणार आणि आम्ही आवाहन करणार प्रत्येक बाईक ऑनर्सला, तरुण पिढीला की तुम्ही असा विदाउट सायलेन्सर बाईक्स जे धोकादायक आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि आजूबाजूचे परिसरमध्ये सुद्धा एक सेन्स ऑफ डिसऑर्डरलीनेस किंवा सेन्स ऑफ लॉलेसनेस असा जे दाखवतो, यावर आपण कंट्रोल करू। तसेच जे पालक आहे, गार्जियन्स आहे, पेरेंट्स आहे, त्यांना पण जास्त लक्ष देण्याची गरज आहे की आपण जे ज्युव्हेनाइल्सला, मायनरला बाईक देतो आणि मायनर मॉडिफाईड करून बुलेट्स असो किंवा मोटरसायकल चालवतो, आपण हा प्रमाण नांदेड सिटीमध्ये आणि तालुक्यामध्ये कमी करू। त्यासाठी आता नांदेड पोलीसची आणि सीटीबीची ट्रॅफिक ब्रांचची हा मोहीम आहे। सर, श्रीरामनवमी आहे सर, काय तयारी आहे, काय आव्हान करणार आहे? श्रीरामनवमीची तयारी जवळपास आता पूर्व तयारी झालेली आहे, काही जे राहिलेला आहे ते आपण करत आहोत। आज पण आम्ही सर्व आयोजक मंडळची मीटिंग घेतली, आमची सर्व ऑफिसर्सचा मीटिंग घेतलेला आहे। बंदोबस्त सिस्टीम मोठ्या प्रमाणावर तैनात आहे आणि एसआरपीएफची एक कंपनी, आरसीपीची 6 प्लाटून्स, तसेच आमचे जवळपास 1500 स्टाफ ऑफिसर्स त्यामध्ये पार्टिसिपेट करणार। नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 40 मिरवणूक आहे, सिटीमध्ये 4 आणि तालुका लेवलमध्ये सुद्धा इन्क्लूड करून 40 मिरवणूक आणि 5 बाईक रॅली आहे। तो सर्व ठिकाणी आम्ही लक्ष देणार। सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, तो इथे जास्त बंदोबस्त, जास्त तयारी आहे।